नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर जबरदस्त पाऊस जोर वाढतोय. वादळी वारे, विजांचा कडकडाट, जोरदार पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्याचा वेग थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, वेस्ट बंगालकडे तीव्र असे एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे आणि यासाठी अरबी समुद्राकडून जे काही बाष्पयुक्त वारे वाहत आहे या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. मित्रांनो, आपण सविस्तर बघूया कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय. सुरुवातीला आपण बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. तर मित्रांनो, आज दुपारनंतरचे जर वातावरण बघितले किनारपट्टीच्या परिसराकडे, तर बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितला, हा जो काही परिसर आहे सावंतवाडीचा, तसे इकडे कणकवली या परिसरामध्ये विजांचा कडकडाट आणि हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. राजापूरकडे मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर रत्नागिरी, लांजा, देवरुख, शितूर तसंच माखजन, जयगड सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच हा जो काही परिसर आहे चिपळूण असेल, दाभोळ, दापोली, खेड या ठिकाणी देखील मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. आणि पावसाचा जोर जो वाढलेला आहे हरिहरेश्वर, माणगाव, महाड या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मुसळधार पाऊस आपल्याला जो बघायला मिळू शकतोय तो म्हणजे या ठिकाणी आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये मुरुड, जंजिरा, नागोठाणे, लवासा, अलिबाग, पेन, लोणावळा, कर्जत, उरण, पनवेल हा जो काही परिसर आहे जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड, वसई, सफाली, वाडा, उंबरपाडा, कोठारे, बोईसर हा जो सर्व काही पालघर जिल्ह्याचा परिसर आहे, ठाणे जिल्ह्याचा परिसर आहे, मुंबई, नवी मुंबईचा परिसर आहे, या ठिकाणी जोर वाढलेला आहे. जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर इकडे नाशिक जिल्ह्याचा काही परिसर आहे, या ठिकाणी देखील आपल्याला जोरदार पाऊस या सर्व काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. जोर वाढलेला आहे. तर यामध्ये त्र्यंबक आहे, नाशिक आहे, निफाड आहे, तसेच येवलाचा काही परिसर आहे, येवल्याकडे देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. मनमाडचा काही परिसर आहे, इकडे चांदवड आहे, वणी आहे, या परिसरामध्ये जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो. विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस देखील आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकतोय. सटाणा, देवळा, चांदवड, वणी या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता. मालेगावकडे मध्यम सरींची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता अहिल्यानगरकडे बघूया काय परिस्थिती आहे. अहिल्यानगरकडे जर बघितले आज दुपारनंतरचे वातावरण, तर अहिल्यानगरकडे उत्तर भागाकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. कोपरगावकडे जर बघितलं तर जोर थोडा जास्त आहे आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. तसेच श्रीरामपूर, राहुरी, अकोलेकडे जोर कमी आहे. श्रीरामपूर, राहुरीकडे विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि अहिल्यानगरच्या बाकी भागाकडे जर बघितलं आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये, तर पावसाचा जोर थोडा कमी आहे. मात्र सायंकाळी काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. जामखेड झालं, शेवगाव झालं या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं आज दुपारनंतरचे वातावरण, तर पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. चाकण, पुणे, सासवड या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. मित्रांनो, साताराकडे जोर कमी आहे. बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे आहे, काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी. सोलापूरकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे. जोर थोडा कमी आहे सोलापूरकडे देखील. सांगली आणि कोल्हापूरकडे मात्र आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आहे. विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे, मात्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकताय. पावसाचा जोर आपल्याला मराठवाड्यामध्ये बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर. सायंकाळच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर जोर या ठिकाणी जास्त आहे. फुलंब्री, देवळी तसंच या ठिकाणी कन्नड हा जो काही परिसर आहे, चाळीसगाव या परिसरामध्ये जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. तसेच या ठिकाणी जर बघितला हा जो परिसर आहे गंगापूर, वैजापूर, पैठण या परिसरामध्ये देखील विजांचा कडकडाट, मध्यम सरींची शक्यता आहे. आणि जालना जिल्ह्यामध्ये जर बघितलं, जालना जिल्ह्याचा जो काही परिसर आहे जालना, सिवनी तसेच या ठिकाणी अंबड या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. परतूर, मूर्ती या परिसरामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. बीड जिल्ह्याकडे जर बघितलं तर बीड, गेवराई, माजलगाव, वडवणी या ठिकाणी देखील विजांचा कडकडाट आणि मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता. धाराशिवकडे जोर थोडा वाढलेला आहे. कळंब, मासा हा जो काही परिसर आहे विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस. धाराशिव, वैराग, तुळजापूर, लोहारा या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. विखुरलेल्या स्वरूपात बऱ्याच ठिकाणी राहील. लातूरकडे लातूर, औसंलंगा, श्रवणपाल, उदगीर विजांचा कडकडाट, मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. जसे या ठिकाणी अहमपूर, परळी, गंगाखेड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. परभणीच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. जिंतूर, सेलू, मनवद, परभणी तसेच इकडे नांदेडकडे देखील जोर वाढलेला आहे. पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा, भोकर, पेठुंबरी विजांचा कडकडाट, मध्यम सरींची शक्यता आहे. हिमायतनगर, उमरखेड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. हिमायतनगर, उमरखेड तसंच इकडे हातगाव, तळेगाव
लिंगापूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। या परिसरामध्ये आपल्याला विजांचा कडकडाट आणि हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकते। मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आहे। हिंगोलीमध्ये जर बघितलं तर सेनगाव, हिंगोली, खंडाळा, पुसद, औंढा, नागनाथ सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। मात्र विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय। विदर्भात जर बघितलं तर आज दुपारनंतरचे जे काही वातावरण आहे या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय। पावसाचा जोर आपल्याला नागपूर जिल्ह्याकडे थोडा कमी आहे, मात्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी होऊ शकतो जोरदार पाऊस। आणि भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर भंडारा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसाचा जोर थोडा जास्त आहे। जबरदस्त जोरदार पाऊस गोंदियाच्या दक्षिणेला जोरदार पाऊस आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळू शकतो। हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय। गोंदियाच्या दक्षिण भागाकडे साकोली, सडक, अर्जुनी तसंच देवरी हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जोर थोडा जास्त आहे। भागी तसंच या ठिकाणी बोंडे हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय। गडचिरोलीकडे जर बघितलं तर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो। विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे, जोर थोडा कमी आहे। चंद्रपूरकडे जर बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारच्या दरम्यान काही भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे। यवतमाळमध्ये देखील पावसाची शक्यता आहे। पांढरकवडा, आर्णी, पुसद तसेच यवतमाळ सर्वत्र या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम स्वरूपात पाऊस। वर्धा जिल्ह्याकडे जोर कमी आहे आणि अमरावतीकडे मात्र जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। अमरावतीच्या काही परिसरामध्ये तर अमरावती, मोझरी, आष्टी हा जो काही परिसर आहे, मोर्शी, वरुड, नरखेड या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। अकोलामध्ये जोरदार पाऊस आपल्याला मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेल्हारा या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय। वाशिमकडे जर बघितलं तर आज वाशिमचे जे वातावरण आहे वाशिमकडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे, हलक्या मध्यम सरी आणि रात्रीच्या दरम्यान काही ठिकाणी जोरदार होऊ शकतोय। बुलढाणामध्ये जर बघितलं तर लोणार, मेहकर, चिखली तसे या ठिकाणी सोली, बुलढाणा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। मोठाला, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद हलक्या मध्यम सरी। खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे जोर वाढलेला आहे। जळगावमध्ये जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, एरंडोल तसे इकडे अमळनेर, परोळा, जामनेर या परिसरामध्ये जोरदार पाऊस। धुळे जिल्ह्याकडे धुळे, साक्रीकडे हलक्या मध्यम सरी। शिरपूर, सिंदखेडाकडे विजांचा कडकडाट मध्यम सरींची शक्यता आहे। नंदुरबारकडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय, मात्र दुपारनंतर नंदुरबारकडे जोरदार पाऊस काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे। आणि धुळे जिल्ह्याकडे धुळे, साक्री, चिमठाणे या परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय दुपारनंतर। नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, करणी, नावपूर, विसरवाडी सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस देखील नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर भेटूया व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।